बातमी नसरापूर प्रकरणी भीमराव कांबळेची न्यायालयात हजेरी होती। व्हिडिओद्वारे ही हजेरी होती। नराधम भीमराव कांबळेला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रीतम, 14 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कसा आणि किती वेगाने या प्रकरणी तपास सुरू आहे? जगदीश, खरं तर आपल्याला माहिती आहे की 1 तारखेला या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून नराधम भीमराव कांबळेने तिला मारून टाकलेले, तिचा खून केलेला आहे। जेव्हा शवविच्छेदन केलं इन कॅमेरा, त्याच्यामध्ये तिच्या शरीरावरती काहीतरी टणक या वस्तूने वार केल्याचं देखील आढळून आलं। त्याच्यामुळेच या नराधमाने जेव्हा गोठ्यामध्ये हे कृत्य केलं त्यावेळेस त्यांनी कोणती वस्तू किंवा कोणतं हत्यार वापरलं याचा देखील आता सध्या तपास सुरू आहे। मेहरबान कोर्टाने देखील त्याला विचारलं की तुला काही पोलिसांवरती संशय आहे का, पोलीस योग्य तपास तू करतोयस का। त्यावेळेस पोलिसांनी देखील एक तक्रार सांगितली की हा आरोपी आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरही समाधानकारक देत नाहीये, त्याच्यामुळे 2 दिवस त्याच्यामध्ये पोलीस कोठडीमध्ये जी ती वाढ करण्यात आलेली आहे आणि मेहरबान कोर्टापुढे देखील काही पुरावे देखील सादर होत आहेत। मात्र ह्या ज्या चिमुकलीवरती अत्याचार झाला, तिच्या शरीरावरती टणक वस्तूने देखील वार केल्याचं देखील आता आढळून आलेलं आहे आणि हेचा सर्व तपास करण्यासाठीच पोलिसांनी 2 दिवसाची अधिकची पोलीस कोठडी मागितली आणि मेहरबान कोर्टाने ती मंजूर केली। सुरक्षितेच्या कारणास्तव त्याला जे आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये आज हजर करण्यात आलं होतं। ठीक आहे प्रीतम, तुम्ही असेच जोडलेले रहा।